नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपल्याला ॲव्हरेज पॉवरचं एक्सप्रेशन बघायचं आहे विथ LCR सर्किट. ठीक आहे. मग आता क्वेश्चन कसा दिलाय बघा. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज पॉवर डिसिपेटेड इन सिरीज LCR AC सर्किट, हेन्स ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट. जुलै 2019 ला प्रश्न विचारला आहे. तर LCR सर्किट म्हणजे डायग्राम तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे. इथं L असणार आहे, इथं C असणार आहे, इथं काय असणार R. ओके. आता या डायग्राम बद्दल जर सांगायचं झालं तर काय लिहिलंय आपण बघा. सपोज दॅट EMF E equal to E naught sin omega t is applied across AC circuit containing LCR as shown in above figure. डायग्राम मध्ये जे आहे तेच आपण लिहिलेलं आहे की EMF आपण काय केलाय, अप्लाय केलाय अक्रॉस LCR सर्किट. ओके. आता फाय म्हणजे काय, तर फाय म्हणजे फेज डिफरन्स बिटवीन अप्लाइड EMF अँड करंट. म्हणजे हे समजलं पाहिजे की फाय म्हणजे अप्लाइड EMF आणि करंट यांच्यामधला फेज डिफरन्स आहे. आता नेहमीप्रमाणे इन्स्टंटेनियस करंट आपण फाइंड करणार. बघा, ॲव्हरेज पॉवरसाठी आपल्याला काय करायचंय, इन्स्टंटेनियस पॉवर काढावी लागते. इन्स्टंटेनियस पॉवरसाठी इन्स्टंटेनियस करंट आणि EMF या दोन्ही पण गोष्टी लागतात. ठीक आहे. मग त्यातली इथं इन्स्टंटेनियस करंट आपण लिहिलेला आहे की I इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी प्लस मायनस फाय. आता करंट मध्ये प्लस मायनस फाय का घेतलंय आपण इथं, तर समजून घ्या. LCR सर्किट आहे. ठीक आहे. मग LCR मध्ये एकतर इंडक्टन्स मध्ये लीड करतो, लॅग करतो, बरोबर आहे का, किंवा कॅपॅसिटर्स मध्ये पण करंट लीड करतो, लॅग करतो. मग त्यामुळे इथं आपण जो फेज डिफरन्स आहे तो प्लस मायनस मध्ये घेतलाय. ठीक आहे. मग हा एक भाग तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. आता जर आपल्याला इन्स्टंटेनियस पॉवर जर काढायची असेल तर तुम्हाला माहिती आहे आपण काय करणार आहे, तर इन्स्टंटेनियस EMF इंटू करंट या दोघांचा प्रोडक्ट करणार. मग E ची व्हॅल्यू काय, तर E ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे E नॉट साइन ओमेगा टी. E नॉट साइन ओमेगा टी व्हॅल्यू पुट केली आणि I ची व्हॅल्यू इथला पार्ट लिहायचा पूर्णपणे I नॉट साइन ओमेगा टी प्लस मायनस फाय. इथपर्यंत कळाले. ओके. आता यातला पार्ट E नॉट आणि I नॉट आपण बाहेर घेणार. मग राहिलं काय, साइन ओमेगा टी ते बाहेर आहे आणि इथं साइन ओमेगा टी प्लस मायनस फाय. मग इथं ट्रिग्नॉमेट्री मधला साइन A प्लस बी किंवा साइन A मायनस बी याच्या रिलेटेड फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. मग आता बघा, प्लस मायनस आहे ना, मग मध्ये पण प्लस मायनस राहणार. मग आपण काय वापरणार फॉर्म्युला, साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस मायनस कॉस ओमेगा टी साइन फाय. म्हणजे साइन A प्लस बी किंवा साइन A मायनस बी चा जो फॉर्म्युला आपण वापरतो तोच वापरला इथं. आणि मध्ये साइन काय दिलंय, प्लस मायनस दिलंय. ओके. आता ह्या साइन ओमेगा टी ना आतमध्ये दोघांना पण मल्टिप्लाय केलं. मग साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर ओमेगा टी, पुढचा कॉस फाय तसाच, हा प्लस मायनस ॲज इट इज. आता इथं काय होणार आहे, इथं मल्टिप्लिकेशन करताना कॉस ओमेगा टी तसंच, इथला आपण साइन ओमेगा टी घेतला आणि हा साइन फाय ॲज इट इज राहिला. क्लिअर इथपर्यंत. आणि ही जी पूर्ण तुम्हाला व्हॅल्यू दिसते ही व्हॅल्यू कुणाची मिळाली आपल्याला, तर इन्स्टंटेनियस पॉवरची व्हॅल्यू मिळाली. क्लिअर इथपर्यंत. ओके. आता याच्या पुढं ॲव्हरेज पॉवर डिसिपेटेड इन द सर्किट आर गिवन बाय. ॲव्हरेज पॉवर काढताना आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वर्क डन इन वन सायकल अपॉन टाइम फॉर वन सायकल, बरोबर आहे. मग वर्क डन साठी आपण काय करतो, तर इंटिग्रेशन घेतो कुणाचं, इन्स्टंटेनियस पॉवरचं बिटवीन लिमिट 0 टू टी. ठीक आहे. मग आता ही इन्स्टंटेनियस पॉवरचं आपण काय घेतलं, इथं इंटिग्रेशन घेतलं. आपण टोटल टाइम काय सांगा, टी, किंवा टाइम रिक्वायर्ड फॉर वन सायकल, टी आलं. आता ह्या पी ची व्हॅल्यू पुट करताना ही सगळी व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची, लक्षात घ्या, पूर्ण व्हॅल्यू. मग आता इथून पुढे मॅथ्सचा पार्ट चालू होतो. मग हा सिम्प्लिफिकेशनचा पार्ट समजून घ्या. मग हा जो पार्ट, ह्या पी च्या जागेवरती आपण काय करणार आहे, ही सगळी व्हॅल्यू पुट करणार आहे. या पी च्या जागेवरती ही सगळी व्हॅल्यू पुट केली पूर्णपणे. पण व्हॅल्यू पुट करताना मी काय केलंय, I नॉट E नॉट न याला मल्टिप्लाय केलं आणि याला पण मल्टिप्लाय केलं. हे कळालं. मग या ठिकाणी मी I नॉट E नॉट न मल्टिप्लाय केलं अपॉन टी. त्यानंतर मी इंटिग्रेशन इथं सेपरेट केलंय खाली. या पार्टसाठी इंटिग्रेशन सेपरेट केलं, या पार्टसाठी इंटिग्रेशन सेपरेट केलं. आणि ज्या पार्टमध्ये टी हा फॅक्टर आहे तोच इंटिग्रेशनच्या आत ठेवला. ज्याच्यात टी नाहीये त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो इंटिग्रेशन मध्ये, तो बाहेर घेतला इंटिग्रेशनच्या. मग आता इथं बघा, या ठिकाणी I नॉट E नॉट कॉस फाय हा जो पार्ट होता ह्याच्यात टी नव्हतं, त्याला आपण बाहेर घेतलं पूर्णपणे. आणि हा जो टी आहे तो पण डिनॉमिनेटर सेपरेट केला, याला टी देऊन टाकला. मग काय राहिलं इथं, साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी. सिमिलरली प्लस मायनस इथून पण I नॉट E नॉट आणि साइन फाय हा आपण बाहेर घेणार आहे. मग राहिलं टू, इथं राहिलं साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. आता इथं समजून घ्यायचा पार्ट काय बघा, इथं एवढाच पार्ट शिल्लक राहिलाय. मग टू कुठनं आलं, तर त्या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला तयार होण्यासाठी ऍडजस्टमेंट केली आपण. मग काय केलं, इथं 2 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड केलं.
आता तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला माहित असेल की 2 साइन थीटा कॉस थीटा. मग 2 साइन थीटा कॉस थीटा काय असतंय, साइन 2 थीटा असतंय. त्या पद्धतीनं 2 साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी साइन 2 ओमेगा टी आलं इथं. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता याच्या पुढे तुम्हाला दोन गोष्टी माहित असणं गरजेचे आहेत. इंटिग्रेशन साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी, त्याची व्हॅल्यू असते t/2. आता हा जो पार्ट आहे तो आपण मागच्या पॉवरच्या एक्सप्रेशन मध्ये बघितलाय. ठीक आहे, हा पार्ट माहित असला पाहिजे. आणि अजून 0 to t साइन 2 ओमेगा टी डी टी ह्याची जी व्हॅल्यू येते ती किती येते सांगा, 0. हे सिम्प्लिफाईड आन्सर आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला डायरेक्ट पुट करायचं, त्यामुळे पाठ करायचं. मग आता बघा, या पूर्ण टर्मच्या जागेवरती आपण काय पुट करणार, t/2, म्हणजे हा पार्ट तसाच राहिला. ठीक आहे, cos फाय पर्यंत. आणि इथं काय लिहिलं, t/2 लिहिलं. आणि हा साइन 0 to t साइन 2 ओमेगा टी डी टी त्याला रिप्लेस करणार 0 ना आपण. मग इथं 0 आलं पूर्णपणे ओव्हरऑल आन्सर. कारण मल्टिप्लिकेशन करून आन्सर काय येणार आहे, 0च येणार आहे. ठीक आहे. आता याच्या पुढं ॲव्हरेज पॉवर काढायचे, म्हणजे हा राहिला एवढाच पार्ट ना, म्हणजे कुठला एवढाच पार्ट राहिला. मग याच्या जागेवरती आपण इथं t/2 पुट केलं. मग इथं t ला t काय झालं, कॅन्सल झालं. ठीक आहे. मग राहिलं काय सांगा, t ला t कॅन्सल झाल्यानंतर ना मग इथं ई नॉट, आता हा 2 आहे, 2 ला आपण स्प्लिट केलं √2 × √2. ठीक आहे. आणि इथं काय राहिलं पुढं, cos फाय राहिलं. मग आता I नॉट अपॉन √2 म्हणजे IRMS आलं, ई नॉट अपॉन √2 म्हणजे ERMS आलं. आणि पुढं काय, cos फाय म्हणजे हा काय आला, cos फाय म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पॉवर फॅक्टर म्हणतो. cos फायला काय म्हणतो, पॉवर फॅक्टर. आता ही जी ॲव्हरेज पॉवर आहे, ह्या ॲव्हरेज पॉवरलाच अजून काय म्हणतात, ट्रू पॉवर पण म्हणतात. हे समजून घ्या. LCR सर्किटमध्ये जी ॲव्हरेज पॉवर आपल्याला मिळते त्याला ट्रू पॉवर म्हणतात. ठीक आहे. आणि रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये, रेझिस्टन्स सर्किटमध्ये आपल्याला जी ॲव्हरेज पॉवर मिळते त्याला ॲपेरंट पॉवर म्हणतात. हा पार्ट समजला पाहिजे. मग तिथं पण ॲव्हरेज पॉवरच आहे, इथं पण ॲव्हरेज पॉवर आहे, पण त्या ठिकाणी अरेंजमेंट वेगळी, या ठिकाणी अरेंजमेंट वेगळी. ठीक आहे, ओके. मग आता पॉवर फॅक्टर, फॉर पॉवर फॅक्टर, आता पॉवर फॅक्टरसाठी सांगितलं ना त्यांनी. मग पॉवर फॅक्टरसाठी आपण काय लिहिणार आहे, तर पॉवर फॅक्टरची डेफिनेशन सांगायची झाली तर मी मागच्या लेक्चरमध्ये असं सांगितलंय की इट इज द रेशो ऑफ रेझिस्टन्स टू इम्पिडन्स. ही पण बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्ही अजून असं लिहू शकता, इट इज द रेशो ऑफ ट्रू पॉवर टू ॲपरंट पॉवर. इट इज द रेशो ऑफ ट्रू पॉवर टू ॲपरंट पॉवर. मग आता हे काय झालं, पॉवर फॅक्टरची डेफिनेशन झाली किंवा हा फॉर्म्युला झाला. पण ट्रू पॉवर म्हणजे ॲव्हरेज पॉवर जे की इथली असणार आहे, आणि ॲपरंट पॉवर जे आपण मागच्या एक्सप्रेशनमध्ये प्रूव्ह केलंय की ERMS × IRMS, म्हणजे ह्या दोघांचा जो प्रोडक्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ॲपरंट पॉवर म्हणतो. आणि ही जी पॉवर आपण प्रूव्ह केली ते रेझिस्टन्स बरोबर प्रूव्ह केली, बरोबर आहे का, त्या सर्किटमध्ये. ओके. आता इथपर्यंत पाठ लक्षात आला. ओके. आता जर पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला तुम्हाला फाइंड करायचा आहे तर कसं करणार तुम्ही, तर पॉवर फॅक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे इट इज द रेशो ऑफ रेझिस्टन्स टू इम्पिडन्स. मग इम्पिडन्स ट्रायंगलचा वापर केला आपण, बरोबर आहे का. मग इथं काय आलं, तर cos फाय जर तुम्ही वापरला तर ॲडजसंट अपॉन हायपोटिनियस असणारे, हा 90 डिग्री आहे. ॲडजसंट अपॉन हायपोटिनियस म्हणजे थोडक्यात काय की cos फाय इक्वल टू R अपॉन Z येणार आहे. आणि Z ची व्हॅल्यू काय येणार आहे, cos फाय इक्वल टू R अपॉन √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. हा पूर्ण फॉर्म्युला आहे पॉवर फॅक्टरचा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण मागच्या एक्सप्रेशनमध्ये cos फायची व्हॅल्यू 1 काढलेली, कशासाठी काढलेली, तर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी काढलेली. म्हणजे त्या ठिकाणी XL आणि XC हे इक्वल होते, त्यामुळे हा जो भाग होता तो काय आलेला, त्या ठिकाणी 0 आलेला. ठीक आहे. म्हणजे दोघांच्यातला फरक पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणजे हा पूर्ण भाग तुमच्या लक्षात आला असेल आता, की ज्या दोन पॉवर आहेत, ट्रू पॉवर आणि ॲपरंट पॉवर, यांच्यात फरक पण लक्षात आला असेल की ट्रू पॉवर म्हणजे LCR सर्किट पासून आपण ॲव्हरेज पॉवर जी फाइंड करतो त्याला आपण काय म्हणतो, ट्रू पॉवर म्हणतो. आणि ॲपरंट पॉवर म्हणजे काय, तर जो सुरुवातीला आपण पार्ट बघितलाय रेझिस्टन्स सर्किटचा, ठीक आहे, याच्या अगोदरच्या लेक्चरला, त्याच्यापासून जी ॲव्हरेज पॉवर आपण फाइंड करतो त्याला आपण काय म्हणतो, ॲपरंट पॉवर म्हणतो. ठीक आहे. एक काम करा, हा पूर्ण पाठ लक्षात आला असेल व्यवस्थित, याचा पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे एक्सप्रेशन व्यवस्थित करा, कारण जुलै 19ला आलंय म्हणजे हे रिपीट होऊ शकतं. ठीक आहे.